मित्रांनो, गोष्ट ऐकायला तयार आहात ना? चला तर मग आज ऐकूयात कबुतरांच्या युक्तीची गोष्ट. एकदा सकाळी ती कबुतरं एकत्र उडत होती. उडताना कबुतरं काही खायला मिळतंय का ते पाहण्यासाठी शेतावरून विहार करत होती. लवकरच त्यांना एका मोकळ्या जागेत विखुरलेले दाणे दिसले. आनंदाने कबुतरे खाली उतरली आणि दाणे टिपू लागली. पण त्या विखुरलेल्या दाण्यांच्या खाली एक पातळ, दाट काळं जाळं पसरलं होतं. कबुतरांनी उडण्याचा प्रयत्न केला, पण ती काही उडू शकली नाहीत, कारण जाळं त्यांच्या पायात अडकलं होतं. हुशार कबुतराने शिकाऱ्याला पाहिलं आणि धोका ओळखला. त्याने पुढील धोका सगळ्यांना समजावून सांगितला. मग त्याने सुटण्याची एक युक्ती सगळ्या कबुतरांना सांगितली. कबुतरांनी पंख हलवून त्याला मान्यता दिली. योजनेनुसार सगळ्या कबुतरांनी एकाच वेळी पूर्ण ताकद लावली आणि जाळ्यासकट वर आकाशात उडाले. ती उंच उंच उडू लागली. हे पाहून तो शिकारी आश्चर्यचकित झाला. अशी शक्कल त्याला कधीच अपेक्षित नव्हती. सगळी कबुतरं एकत्रित प्रयत्न करून जाळ्यासकट उडत उडत एका सुरक्षित ठिकाणी पोहोचली. तिथं हुशार कबुतरांनी त्यांच्या उंदीर मित्रांना हाक मारली. थोड्याच वेळात तिथे सगळे उंदीर मामा जमा झाले. त्यांनी आपल्या तीक्ष्ण दातांनी ते जाळं कुरतडलं आणि सगळ्या कबुतरांना मोकळं केलं. सगळ्या कबुतरांनी उंदरांचे आभार मानले आणि ती आनंदाने आकाशात उंच उडू लागली. गोष्टीतून काय बोध घेतला? एकीचं बळ आणि मैत्री नेहमी श्रेष्ठ असते. Hi everyone! Welcome to Toon Toon Kids Story. Don't forget to subscribe! Hey kids, here's the subscribe button. Click it to watch more fun videos. Don't forget to ring the bell.